रेशनधारकांसाठी मोठी बातमी. रेशनसोबत आता मिळणार हे खास गिफ्ट. रेशनधारकांसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे. आनंदाचं शिधावाटप झाल्यानंतरनं विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतरनं सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे. स्वस्त धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरप्राईज देत असते. यावेळी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंद वार्ता आली. आनंदाचं शिधा वाटप झाल्यानंतरनं विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतरनं सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार आहे. हे काय आहे गिफ्ट तर जाणून घेऊया. अंत्योदय योजनेत साडी मिळणार. मागील वर्षी राज्य शासनाकडून अंत्योदय योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा देखील येत्या होळीलाच रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील जवळपास 44,160 महिलांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार आहे. दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतरनं लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मोफत साडीचं वाटप करण्यात येणार असल्याचं पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील 48,874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7,975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत. अंत्योदय रेशन कार्डधार असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यातील अंत्योदय रेशन कार्डवर लाभार्थ्यांना एक साडी मोफत देण्याचा उपक्रम यापूर्वी सुद्धा राबवण्यात आला होता. गेल्या वर्षी सुद्धा मार्च महिन्यात या साड्यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र वाटप केलेल्या साड्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या होत्या. त्यामुळे महिलांना हिरमोड झाला होता. यावेळी स्वस्त धान्य दुकानावरच या साड्या तपासून घ्या. मागील वर्षी एका साडीसाठी राज्य सरकारने राज्य यंत्रमाग महामंडळाला ₹355 मोजावे लागले होते. स्थानिक स्तरावर पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप करण्यात येईल. पण साडी स्वस्त धान्य दुकानावरच तपासून घ्या. त्यामध्ये दोष असल्यास लागलीच तक्रार नोंदवा.